नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी 3च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना चांगलं सुनावलं. गायकवाड यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार? त्यांचा आणि वाचनाचा दूरपर्यंत काही संबंध असेल याची शक्यता कमीच. रोहिणी खडसेंची टीका. शिवाजी कोण होता पुस्तकावरून वाद. नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची खोचक टीका. नवनीत राणांच्या दृष्टीनं आम्ही चिल्लरच असणार, वडेट्टीवारांचं वक्तव्य. अमरावती महापालिकेत नारी शक्ती अधिनियमावरून गदारोळ. भाजपच्या महिला नगरसेविकांकडून काँग्रेसवर आरोप. जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज ठप्प. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं भाजपच्या विरोधात आंदोलन. शेतकऱ्याच्या विरोधातील काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत अशी मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी थापत काँग्रेसचं आंदोलन. अहिल्यानगरच्या शिर्डीत ईडीकडून हॉटेल मालकाची चौकशी. हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश जपे यांची चौकशी. निलेश जपे यांची बंधू अशोक खराशी कनेक्शन असल्याची माहिती. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत आढळली. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. रायगडच्या वरंध गावातील श्री कालभैरवनाथ जत्रा उत्सवाला सुरुवात. दर्शनासाठी भाविक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई. थर्मॅक्स चौक ते साने चौक दरम्यान बुलडोजर चालवून अतिक्रमण जमीनदोस्त. मुंबईच्या घाटकोपरमध्ये अनधिकृत पार्किंग साईडवर LPG गॅस सिलेंडरचा ब्लास्ट. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. जालन्याच्या भोकरदनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर क्षेत्रातील मका जळून खाक. शेतकऱ्याचं 5 लाखांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.